आपल्या कम्फर्ट झोनमध्ये लिखाण करणं आणि स्टेजवर तुमच्या सर्वांसमोर बोलणं खरोखर कठीण काम आहे. हॅलो, येतोय आवाज? आपल्या कम्फर्ट झोनमध्ये लिखाण करणं आणि एवढ्या प्रचंड जनसमुदायासमोर स्टेजवर बोलणं खरोखर कठीण काम आहे. सर्वप्रथम स्पंदन 2025 साठी परिवारासह उपस्थित असलेल्या माझ्या तमाम डॉक्टर मित्रांना नमस्ते, शुभ संध्याकाळ. आवाज पोहोचतोय माझा? शुभ संध्याकाळ. धन्यवाद धन्यवाद. खरं तर मी सिंगिंगमध्ये माझं नाव नोंदणी केलं होतं, पण दिग्गजांची यादी बघितली आणि ठरवलं का ते आपलं बाथरूमच बरे, त्याच्यामुळे त्याच्यातून नाव मी कमी केलं. पण मग माघार घ्यायची नाही, लढायचं या उद्देशाने मी कविता वाचनसाठी आपलं नाव दिलं. मला उर्दूचे प्रसिद्ध शायर साहिर लुधियानवीचे 2 ओळी आठवतात. मुश्किलों से कह दो, मुश्किलों से कह दो, उलझा न करे हमसे, मुश्किलों से कह दो, उलझा न करे हमसे, हर हालात में जीने का हुनर आता है हमें, हर हालात में जीने का हुनर आता है हमें. थोडं कठीण वाटलं असेल ना समजायला. आपले डॉक्टर दीपक आव्हाड सरांच्या भाषेत बोलतो, मला कविता वाचन करता येत नाही, पण सांस्कृतिक कार्यक्रमाचा निखळ आनंद घेण्यासाठी मी तुमच्या समोर 2 शब्द बोलणार आहे. कविता सिलेक्ट झाली, पाठ केली, व्यवस्थित त्याची मांडणी पण केली आणि जवळजवळ विषय फायनल झाला. पण मग जसं पावसाळ्यामध्ये एकाएकी सगळीकडे असे भरपूर प्रमाणात बेडके उभे राहतात, बेडूक फुटकायला लागतात, तसं आठवलं का हा फेब्रुवारी महिना आहे आणि हा फेब्रुवारी महिना खरं तर प्रेमाचा महिना आहे. काही काही शायर म्हणतात का फरवरी बडा बेरहम है. मग त्या हिशोबाने मी सहज माझ्या एका डॉक्टर मित्राकडे, परम मित्राकडे भेटायला गेलो. परम मित्र नाव सांगणार नाही, आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्याच्यासोबत घडलेला हा किस्सा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एक वेळेस मी त्या माझ्या डॉक्टर मित्राच्या ओपीडी मध्ये त्याला भेटायला गेलो. एरवी मी जेव्हा त्याच्याकडे भेटायला जात होतो तो म्हणतो कसर या, भाऊ या. ह्यावेळेस तो म्हटला दीपक बाबू आईये, बैठीये, विराजीये. म्हटलं यार याला काय झालं. मग एकदम लाईट पेटली. म्हटलं अरे फेब्रुवारी महिना आहे, याचंही कुठेतरी फेब्रुवारीतला प्रेमी जागा झाला असेल. मग मी त्याला विचारलं का हा फेब्रुवारी किंवा हा तुझा ज्वर नवीन आहे का जुनाच आहे. तर तो म्हणाला, मोठ्या मिश्किल अंदाजात तो म्हणाला का आगे सफर था और पीछे हम सफर था, आगे सफर था और पीछे हम सफर था, रुकते तो सफर छूट जाता और चलते तो हम सफर छूट जाता, मंजिल की भी हसरत थी और उनसे मोहब्बत भी थी, मंजिल की भी हसरत थी और उनसे मोहब्बत भी थी, ऐ दिल तू बता उस वक्त मैं कहाँ जाता, ऐ दिल तू बता उस वक्त मैं कहाँ जाता, मुद्दत का सफर भी था
और बरसों का हमसफर भी था, मुद्दत का सफर भी था और बरसों का हमसफर भी था. आता आमचं संभाषण सुरू असताना एक व्हायरलचं पेशंट आलं. डॉक्टर साहेबांनी त्याला तपासलं, एक सिरप 2-3 गोळ्या लिहून दिल्या. पेशंट गोळ्या घ्यायला मेडिकलमध्ये गेला आणि डॉक्टर साहेब परत त्यांच्या त्या शायराला धुंदीत गुंतून गेले. एक सर्वसाधारण 5-7 मिनिटांनी तो पेशंट गोळ्या औषधी घेऊन आला आणि त्यांनी विचारलं डॉक्टरला, का सर ह्या गोळ्या कशा घ्यायच्या? तर त्या डॉक्टर साहेबांनी निम्मा शायर निम्मा डॉक्टर जागा असतानाच्या अवस्थेत त्याला कशा औषधी समजून सांगितल्या त्याचं मी वर्णन करतो. के दिल लगा के मोहब्बत में, के दिल लगा के मोहब्बत में धमाल करे, के दिल लगा के मोहब्बत में धमाल करे और सिरप को अच्छी तरह हिलाकर इस्तेमाल करे, के सिरप को अच्छी तरह हिलाकर इस्तेमाल करे. त्यांचा तो शायराना अंदाज पाहून मी आणि समोरचा तो पेशंट थोडा आवाज झालो आणि डॉक्टरांना विचारलं त्याने का सर आता गोळ्या कशा घ्यायच्या. तर थोडं लक्ष द्या, आता तो गोळ्या कशा घ्यायच्या ते सांगताय. कि दिल मेरा टूट गया, कि दिल मेरा टूट गया उठी जब उसकी डोली, कि दिल मेरा टूट गया उठी जब उसकी डोली, सुबह दोपहर शाम ले लो एक एक गोली, सुबह दोपहर शाम ले लो एक एक गोली. डॉक्टर साहेबांची अवस्था बघा कशी वाटली. इंतजार कल भी था, इंतजार आज भी है, इंतजार कल भी था, इंतजार आज भी है, आना ना आना मर्जी उसकी, आना ना आना मर्जी उसकी. त्या मूडवरून मी समजून गेलो का डॉक्टर साहेब प्रचंड आशावादी आहेत. मग त्यांनीच पुढं सांगितलं, अभी आकर मेरी मोहब्बत का सुरूर देखे, अभी आकर मेरी मोहब्बत का सुरूर देखे और तमाम दवाई बच्चों की पहुंच से दूर रखे, और तमाम दवाई बच्चों की पहुंच से दूर रखे. आता ओपीडीचं वातावरण तुम्ही समजू शकता कसं असेल. अतिशय शायराना अतिशय रंगीन वातावरण तयार झालेलं होतं. मग डॉक्टर साहेबांचा उत्साह काही कमी नव्हता. डॉक्टर साहेबांनी मग जेव्हा त्यांना समजलं का आपल्याला बऱ्यापैकी समोरचे रिस्पॉन्ड करताय, तर डॉक्टरांनी म्हटलं की शायरी मेरी सुनकर पेशेंट मेरा मुरीद हो गया, कि शायरी मेरी सुनकर पेशेंट मेरा मुरीद हो गया और आधा तो वो मेरी शायरी से ही ठीक हो गया, और आधा तो वो मेरी शायरी से ठीक हो गया. पेशंट खुश झालेला होता. मग पेशंटही खुश झालेला होता. मग त्याला बघून थोडासा जोश मलाही आला होता. मग त्या जोश मध्ये मी पण जेवण थांबवा थोडस. 2 प्रोग्राम बाकी आहे, प्लीज जेवण थांबवा. फक्त 2 प्रोग्राम बाकी आहे, फक्त 2 प्रोग्राम्स बाकी आहे. जेवण थांबवा.